पब्लिक मध्ये बोलायचं कसं हा फोबिया तर सर्वांनाच असतो आपल्या कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये. तर मित्रांनो, रिसेंटली मला नवीन यंग मुलांची मेसेजेस येत आहेत की त्यांना कंटेंट क्रिएशन मध्ये यायचं आहे किंवा मोटो व्लॉगिंग करायचं आहे किंवा व्लॉगिंग करायचं आहे. जे DM येतात की दादा कसं सुरुवात करू. तर मित्रांनो, मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करतो की मी पण जेव्हा सुरुवात केलेली त्या टायमिंगला पहिल्या 1 वर्षात तर मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता कसं बोलायचं, काय करायचं, त्यानंतर काय बनवायचं आणि कशा पद्धतीने बनवायचं. नंबर 1 फोबिया ह्याच्यात होता की पब्लिक मध्ये बोलायचं कसं. पब्लिक मध्ये बोलायचं कसं हा फोबिया तर सर्वांनाच असतो आपल्या कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये. माझ्यातला तो फोबिया कसा निघून गेलेला ते मी तुमच्याबरोबर शेअर करतो. सो कंटेंट क्रिएशनच्या आधीपासूनच मी राईड करतो, बाईक राईड करतोय. बाईक राईड माझा पॅशन होता. त्यानंतर मी ठरवलं की एक सोलो लॉंग राईड करायची. लॉंग म्हणजे 700 किलोमीटर पर्यंत. तर मग मी त्या 2021 मध्ये हैदराबाद राईड केलेली. हैदराबाद राईड मध्ये ना मला बराच काही शिकायला भेटलेलं आणि तेव्हा कंटेंट क्रिएशन एकदम नवीन होतं माझ्यासाठी. हैदराबाद राईडला मला अजूनही आठवत आहे, मी चांद मिनारच्या इथे उभा होतो आणि एवढी सगळी गर्दी टुरिस्ट प्लेसवर बघून चांद मिनारच्या बाहेरच उभा राहिलो आणि म्हटलं इथे कशी व्लॉगिंग करू असा बराच वेळ विचार केला. आणि त्यानंतर बघितलं तर आजूबाजूला सगळे लोक जे बोलत होते, जी भाषा बोलत होते, आंध्र प्रदेशमध्ये बोलण्यात येणारी भाषा होती, ते बाकी कोण जास्त हिंदी बोलत नव्हता. एक टाइम नंतर मी वैतागलो, गप्पापणे आपला गोप्रो उचलला आणि सर्रास त्या गर्दीमध्ये ना व्लॉगिंग करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मला रिअलाइज झालं की माझ्याकडे कोणीही स्ट्रेंज नजरेने बघतच नाहीये, जे की आपल्याला वाटतं की आपल्याकडे कसे बघतील, काय बघतील, कसा विचार करतील. आणि तेव्हा मला कळालं की ह्या लोकांना माझी भाषा काय कळत नाही आणि मला ह्यांची भाषा काय कळत नाही. त्या लोकांना समजतच नाही, यांना काय फरकच पडत नाही. तेव्हा फक्त युट्यूबच चालायचं, इंस्टाग्राम तर एवढं एक्झिस्ट नाही करायचं, रील वगैरे नव्हते आय थिंक. बट तेव्हा लोकांना एवढं कळायचं नाही व्लॉगिंग बद्दल. आता तर सर्व लोक इंस्टाग्रामवर व्लॉगिंग करतात ऑलमोस्ट. सांगण्याचं तात्पर्य हे की लोकांचा विचार करू नका, लोकांना काहीही पडलेलं नाही. खूप सारी लोक आपापल्या आयुष्यात खूप जास्त बिझी आहेत. कोणी आपल्या प्रॉब्लेम मध्ये, कोणी आपल्या हॅपी मुमेंट मध्ये, कोणी आपल्या लव्ह लाईफ मध्ये, कोणी आपल्या पॅरेंटिंग मध्ये. सगळे आपापल्या पद्धतीने बिझी आहेत. तुम्ही तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करा आणि व्लॉगिंग करताय तर बिंदास व्लॉगिंग करा, कोणाला काहीही फरक पडत नाही.